1600 वर्षांचा इतिहास आहे। स्वातंत्र्य लढ्यात हा पक्ष लढला। देशाच्या गावागावात हा पक्ष आहे। सांगली जिल्ह्याच्या घराघरात काँग्रेस आहे। सांगलीबाबत कोणी आम्हाला इशारा देऊ नका, अशा शब्दात आमदार विश्वजित कदम यांनी आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर प्रतिहल्ला चढवला। नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना विश्वजित कदम यांनी आपली भूमिका अधिक आक्रमकपणे मांडली। विश्वजित कदम यांचे विमान गुजरातच्या दिशेने भरकटू नये असा टोला राऊत यांनी आज सकाळी सांगलीत हाणला होता। त्याला विश्वजित यांनी दिल्लीतून सडेतोड उत्तर दिले। सांगलीत मैत्रीपूर्ण लढत झाल्यास त्याचा परिणाम महाराष्ट्रभर होईल असा इशारा राऊत यांनी दिला होता। काँग्रेसला असला इशारा देऊ नका, अशा शब्दात विश्वजित यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले। सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवारी मिळण्याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट झाली असून सांगली काँग्रेसची असून काँग्रेस सांगलीचीच असेलच त्यांनी स्पष्ट केले आहे। आज रमेश चेन्नीथल्ला आणि मुकुल वासनिक यांची भेट आम्ही घेत आहोत। काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा निर्णय हाच आमचा निर्णय असेल। सांगलीबाबत कोणी परस्पर घेतलेला निर्णय आम्ही मान्य करणार नाही, अशा शब्दात त्यांनी स्पष्ट केले। विश्वजित म्हणाले, सांगली जिल्ह्यात कोणालाही विचारले तरी ते सांगलीतील हा काँग्रेसचा जिल्हा आहे। वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, पतंगराव कदम यांनी सांगलीच्या मातीत परिश्रम घेऊन महाराष्ट्रात हा पक्ष मोठा केला। संपूर्ण महाराष्ट्र या वाटचालीचा साक्षीदार आहे। विशाल पाटील यांच्या रूपाने आम्ही सांगलीत एक सक्षम उमेदवार देत आहोत। आम्ही सांगलीतून लढणार अशी भूमिका सातत्याने मांडली आहे। मुळातच सांगली ही काँग्रेसची आहे, त्याबाबत कोणी परस्पर निर्णय जाहीर करण्याचे कारण नाही। काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल आणि आधीच सांगितलेले आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।